कोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा भव्य असा मेळावा या ठिकाणी आता पार पडला आहे आणि या मेळाव्यातलं नेमकं काय मिळालं हे समजून घेण्याकरता आपल्याबरोबर अर्थातच आहेत गोवळचे सरपंच साहेब. नेमका रिफायनरी प्रकल्पाचा मेळावा पार पडला आहे. आपण तर प्रमुख वक्ते म्हणून वरती स्टेजवरती होता. नेमकी तुमची या रिफायनरी प्रकल्पाबाबतची भूमिका काय? नमस्कार. आम्हाला आमच्या गावामध्ये जे तरुण वर्ग आहे, जो तरुण वर्ग आज नोकरीनिमित्त मुंबईला जाते, उद्योगधंद्यात नोकऱ्या नाही आहेत किंवा ज्या भौतिक सुविधा आहेत या रिफायनरीच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्यासाठी आम्ही समर्थन करत आहोत की आमच्या गावामध्ये तसेच तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे, त्यासाठी आम्ही या रिफायनरीला समर्थन करत आहोत. बरं साहेब, माझा अगदी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की गोवळ गावाबरोबर राजापूर तालुक्यातील आणि अर्थातच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना नेमकं तुम्ही काय आवाहन कराल? आता ज्या प्रकारे आज आपण भव्य दिव्य असा मेळावा पाहिला आहे की लोक समर्थनामध्ये उतरत आहेत. जर आपल्यापर्यंत चुकीच्या माहिती पोहोचत असेल, अफवा पसरवत असतील किंवा चुकीची माहिती देत असतील तर अशा गोष्टींवरती विश्वास न ठेवता आपल्या पूर्ण कोकणचा विकास कसा साध्य होईल, राजापूर, रत्नागिरी पूर्ण जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या विकासासाठी रिफायनरी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि पूर्ण आपल्या भविष्यासाठी रिफायनरी होणं गरजेचं आहे. पूर्ण आपल्या कोकण विभागाचा याच्यातून विकास साध्य होणार आहे आणि पूर्ण कोकण विभाग हा विकसित होणार आहे. त्यासाठी कोणाच्याही अफवांवरती विश्वास न ठेवता, चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता आपण सर्वांनी समर्थनामध्ये यावं. निश्चितच कोकणच्या विकासासाठी सर्वांनी रिफायनरीच्या समर्थनामध्ये यावं असं आवाहन गोवळच्या सरपंचांनी केलं. साईनाथ गावकर, कोकणशाही, राजापूर. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.